नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात नवीन रांगोळ्यांसोबत पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या भागातही आपण नेहमीप्रमाणेच 4 रांगोळ्या घेऊन आलेलो आहोत आणि अगदी कमी वेळात तुम्हाला काढता येतील अशाच आहेत. सकाळी कितीही घाई गडबड असो, एकदम सोप्या आणि सुंदर रांगोळ्या आहेत. आणि मैत्रिणींनो, ह्या रांगोळ्या जेवढ्या सोप्या आहेत काढायला, तेवढ्या दिसायला खूप सुंदर आहेत. तर नक्कीच चारी पण रांगोळ्या बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ह्या रांगोळ्या नक्कीच तुमच्या दारासमोर ट्राय करा. तुम्हाला जमणारच आहेत, कारण की एकदम सोप्या आहेत त्या. आणि मी नेहमीच म्हणजे रोजच्या व्हिडिओमध्ये पण एकदम सोप्या आणि कमी वेळात होईल आणि कमी कलरमध्ये काढता येतील अशाच रांगोळ्या घेऊन येत असते, जेणेकरून तुम्हाला सकाळी कितीही घाई गडबड असली कामाची तरीही तुम्ही रांगोळी काढू शकतात. आणि जर तुम्हाला अशाच सोप्या रांगोळ्या आणि नवीन रांगोळ्या जर शिकायच्या असतील, नवीन डिझाईन्स बघायच्या असतील, तर नक्कीच आपल्या चॅनलला एकदा भेट द्या. आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं मैत्रिणींनो, किंवा चॅनलवर नवीन आहे, पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय, तर तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की रोजच्या रांगोळ्या एकदम सोप्या रांगोळ्या मी रोज घेऊन येत असते आपल्या चॅनलवर. आणि रोज दुपारी 1 वाजता आपला लाँग व्हिडिओ अपलोड होतो. तर व्हिडिओ बघायला विसरू नका. जेव्हाही तुम्हाला टाईम मिळेल नक्की व्हिडिओ बघत जा. आणि रांगोळ्या कशा वाटताय हे पण मला कमेंटद्वारे कळवत जा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील रांगोळी रिलेटेड, त्याही तुम्ही मला सांगू शकतात. मी त्या पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि रांगोळीचा व्हिडिओ बघितल्यानंतरही तुम्ही मला कमेंटद्वारे कळवत जा की रांगोळ्या कशा वाटल्या आणि तुम्ही दारासमोर रांगोळ्या काढल्या की नाही ते पण मला कळवत जा. तुम्ही वेळात वेळ काढून व्हिडिओ बघतात मैत्रिणींनो, तर तुमचं खरंच मनापासून धन्यवाद आहे. आणि ज्या मैत्रिणी कमेंट्स करतात त्यांचं पण मनापासून धन्यवाद, कारण की आपला एवढा 8 ते 10 मिनटाचा वेळ एका गोष्टीसाठी देणं म्हणजे खूप मोठं काम आहे. अमूल्य आहे वेळ, तर तुम्ही ते रांगोळीसाठी देतात म्हणून खरंच खूप आभारी आहे तुमची मी. आणि व्हिडिओ बघतातच मैत्रिणींनो, त्याबरोबर रांगोळ्या पण ट्राय करत जा. आणि तुमच्या ज्या मैत्रिणी वगैरे असतील त्यांनाही रांगोळी काढायला सांगत जा, म्हणजे त्यांनाही आपली परंपरा जपली जाईल आणि त्यांनाही नवीन डिझाईन शिकता येतील, बघता येतील आपल्या चॅनलवर. पुढची रांगोळी आपण एक चौकोन काढून घेतला आहे आणि त्यामध्ये लक्ष्मीचे पावलं काढलेत. चौकोनाच्या 4 बाजूला 3 रेषांचं 3 डॉटचं कॉम्बिनेशन काढून घेतलं आहे आपण ठिपक्यांचं, आकाशी कलरमध्ये. एकदम नाजूक रांगोळी ही. तुमच्या दारासमोर मैत्रिणींनो एकदम कमी जरी जागा असेल ना, तरी तुम्ही रांगोळी काढू शकतात, काहीच हरकत नाही. कारण की एकदम छोट्या रांगोळ्या आहेत या. तुम्हाला जर तुळशीसमोर पण रांगोळी काढायला आवडत असेल तरीही तुम्ही नक्की काढत जा. तर तुम्हाला म्हणजे जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने. कॉर्नरला लाल कलरने टिपके काढून घेतले आणि 5 टिपक्यांचं परत एक कॉम्बिनेशन तिथे आपल्याला फूल बनवायचं आहे. या रांगोळ्या सणासुदीला पण तुम्ही काढू शकतात, छान आहेत रांगोळ्या. जर तुम्हाला जास्त वेळ नाही रांगोळी काढायला आणि जास्त कलरफुल रांगोळी पण नको आहे, तर ह्या रांगोळ्या एकदम साध्या सिंपल पटकन होणाऱ्या आहेत. आपण याआधी देवघरात काढण्यासाठीच्या 7 दिवसांच्या 7 रांगोळ्या पण आणलेल्या आहेत, ते पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण अशाच छान आणि कमी वेळात होणाऱ्या रांगोळ्या बघणार आहोत. आणि प्रत्येक डिझाईन ही तुम्हाला नवीनच बघायला मिळणार आहेत आपल्या चॅनलवर. तुम्ही रोज एक नवीन डिझाईन काढू शकाल, एवढ्या डिझाईन्स अवेलेबल आहेत.
आणि जर तुम्हाला अजूनही रांगोळी जमत नसेल मैत्रिणींनो, तुम्ही रोज थोडी थोडी प्रॅक्टिस करा रांगोळीची, आपोआप रांगोळी जमायला लागेल. तुम्हाला जर बोटाच्या मदतीने रांगोळी काढायला जमत नसेल, तुम्ही बॉटलचा वापर पण करू शकतात. फक्त त्या बॉटलमध्ये जेव्हा रांगोळी भराल तर गाळणीने गाळून घ्या ती रांगोळी, म्हणजे व्यवस्थित पडते खाली. आणि मेन म्हणजे रांगोळी जेव्हा तुम्ही विकत घ्याल, एकदम व्यवस्थित बघून घ्या तुम्हाला कुठल्या प्रकारची रांगोळी पाहिजे ती. ओलसर रांगोळी घेऊ नका, त्याच्याने रांगोळी काढता येत नाही. पुढची ही डिझाईन आपली 2 ते 2 टिपक्यांची बघू शकता, एकदम युनिक डिझाईन आहे. तुम्ही रोज रांगोळी काढत गेले ना मैत्रिणींनो, तुम्हालाही नवनवीन डिझाईन्स अशा आयडिया येतील डोक्यामध्ये. तुम्ही पण नवनवीन डिझाईन शिकाल. म्हणून म्हणते रोज रांगोळी काढा. रांगोळी काढल्यानंतर प्रसन्न वाटतंच, त्याचबरोबर आपली परंपरा पण जपली जाते. आणि आजच्या व्हिडिओतली कोणती रांगोळी तुम्हाला आवडली हे पण मला कमेंटद्वारे कळवा. सर्वच रांगोळी एकदम सोप्याच आहेत, त्यामुळे प्रश्नच येत नाही. तुमचा असा रिप्लाय आला पाहिजे, आम्हाला सर्व रांगोळ्या आवडल्या आहे. पण तरी पण मला सांगा. तर ही रांगोळी आजच्या भागातली शेवटची रांगोळी, अगदी 2 मिनिटाच्या आत होणारी रांगोळी आहे. कमळाचं फूल काढणार आहोत आपण इथे मध्ये. बारीक घ्यायची रांगोळी जेव्हा आपण अशा म्हणजे टिपक्यांच्या रांगोळ्या काढतो तेव्हा, म्हणजे रांगोळीची ती लाईन असते ती व्यवस्थित बारीक पडते. गालीच्या रांगोळ्या असतात त्याच्यामध्ये पावडरवाले कलर वापरले जातात. आणि संस्कार भारतीला थोडी रवाळ रांगोळी लागते, आणि टिपक्यांच्या रांगोळीला एकदम बारीक रांगोळी. म्हणजे मी ऑब्झर्व केलं आहे, मी जेव्हा आता रांगोळ्या काढते त्यावरून सांगते मी. तर त्याप्रमाणे तुम्ही रांगोळ्या घेऊ शकतात. तर आजच्या भागातल्या 4ही रांगोळ्या नक्की ट्राय करून बघा मैत्रिणींनो. आणि ज्या मैत्रिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आहे त्यांचं मनापासून धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला. त्याचबरोबर रांगोळ्या पण नक्की ट्राय करा. आणि भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.